टिकटॉक कल्चर, रील स्टार्स कल्चर, ते बॅडीज कल्चर. आज मैं आपको सिखाऊंगी कि चॉपस्टिक्स को कैसे डालते हैं बालों में. आज या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे बॅडीज बद्दल. सिन्स हा चॅनल मराठी आणि या चॅनलचं ऑडियन्स पण मराठी, आपण स्पेसिफिक मराठी बॅडीज बद्दल बोलणार आहे. एक काळ होता, लय नाही फक्त 2च वर्ष झाली, त्यावेळेस त्या काळी एकदम रील स्टारला, टिकटॉकर्सला लोक रोस्ट करायची, क्रिटिसाइज करायची आणि बघता बघता काळ एवढा बदलला की आपण रील स्टारवरनं बॅडीज वर कधी आलो हे पण समजलं नाही. ह्यालाच मराठी भाषेत शीघ्रपतन म्हणतात. मागच्या 2-3 महिन्यात माझी इंस्टाग्रामची फीड नुसत्या बॅडीजनी भरली. असं नाही की मला बॅडीज काय असतं, बॅडीज कल्चर, बॅडीज एस्थेटिक काय असतं माहित नाही, पण हे सगळं बघून मी थोडंसं सरप्राईज झालो. हा पॅन्डेमिक मध्ये कन्वर्ट कसा झाला. आउट ऑफ कॉन्टेक्स्ट जाऊन तुम्ही माझ्या कमेंट सेक्शन मध्ये शिमगा करताल त्याच्या आधीच मी तुम्हाला सांगतो की बॅडी इज नॉट बॅड थिंग. नाही मी हाय नाही तर लय ताण घेऊ नका, मी तुम्हाला समजून सांगतो बॅडी म्हणजे काय. आपल्या मराठी पुरी साडी घालून एकदम व्यवस्थित साज शृंगार करून स्वतःला बॅडी म्हणतात. इट्स नॉट बॅडी, इट्स क्लीन गर्ल एस्थेटिक. काय दिवस आलते मला तुम्हाला हे सगळ्या गोष्टी समजून सांगायला. बॅडीजचा अवतार तुम्हाला सांगतो, बॅगी जीन्स आणि वर छोटे छोटे कपडे. हो मला माहिती आहे माझा विचार छोटा आहे तर तुमची कपडे नाहीत, ठीक आहे. कधी कधी बॅडीज शॉर्ट कुर्ती पण घालतात कारण रोजगारावर जाताना हे सगळे कपडे अजून अलाउड नाही झाले. बॅडीज वर्कआउट करतात, त्या फिट असतात, त्या सुंदर पण दिसतात, सुंदर मेकअप करतात, त्यांचे वेल मेंटेन्ड बॉडी कर्व्स मिरर मध्ये शूट करून ते रील्स वर पोस्ट करतात, विच इज कूल. अगेन आय एम नॉट रोस्टिंग यू बॅडीज, पण ते 166 फॉलोअर वाल्यांनी बायो मध्ये डीएम फॉर कोलॅब टाकणं हे बॅडीज एस्थेटिकला नाही शोभत. बॅडीज रिबेलियस असतात, त्यांना समाजाच्या छताडावर पाय ठेवून असा बदल घडवून आणायचा असतो. पण ह्यांनीच परत बलुतेदारी पद्धत सुरू केली, हॅशटॅग बार्टर कोलॅब. ह्या बॅडीज कल्चरला एक्सप्लोर करताना मला एक गोष्ट समजली, देअर इज अ क्रिएटिव्ह ओरिजिनॅलिटी एपिडेमिक. हे सगळे लोक सगळ्या पुरी चेहऱ्यानं वेगवेगळ्या दिसतात पण फॉर्म्युला इज सेम. माझ्या या अननेसेसरी रिसर्चला पुढे नेण्यासाठी मी इंस्टाग्रामवरच्या बॅडीजना मेसेज केला की बॅडीज एस्थेटिक पर्यंत ठीक आहे, तुम्ही कूल दिसता, भारी दिसता, बट व्हॉट इज माइंडसेट बिहाइंड दॅट बॅडी वर्ड, किंवा मग बॅडीजचे काही डेफिनेशन किंवा क्रायटेरिया आहे. त्यानंतर पहिला मेसेज, बॅडीज आर नॉट अटेन्शन सिकर्स, दे नो देअर वर्थ, द रिअल बॉदरलेस डिवा. डीप इनसाइड तुम्हाला पण माहिती आहे, देअर इज ओनली वन रिझन पीपल आर पोस्टिंग ऑन सोशल मीडिया, मेल अटेन्शन ऑर फिमेल अटेन्शन, अँड आय डोंट वॉन्ट टू हिअर दॅट यू आर डुईंग इट फॉर युअर सेल्फ, आय एम डुईंग फॉर माय सेल्फ. दॅट्स बुलशिट. होय तुम्हाला काय वाटलं, साताऱ्यात काय इंग्लिश पुसली नाही अजूनपर्यंत. त्यानंतर ती बॅडी म्हणली, हेट मेन्स loves and support औरत जात no matter what. Hate speak means they are straightforward, independent and don't give a shit about patriarchy. Also knows makeup कंसात badass one. Practices microfeminism in everyday life. मी रिप्लाय मध्ये फक्त ओके केलं कारण याला मी डिफेंड कसं करू किंवा याच्यावर मी डिस्कशन पुढे कसं वाढवू मला काय समजलं नाही. हे आउट ऑफ माय माइंड होतं. पण मला एकच गोष्ट तुम्हाला सांगायची की यांच्या गावात मे महिन्यात टँकरनं पाणी येतं आणि टँकरवाला पण 2 निळ्या ड्रमच्या वर जास्त पाणी देत नाही. लेकिन भैया हम तो बकचोदी इंटरनॅशनल लेवल की करेंगे. खूप साऱ्या बॅडीजचे मेसेज वाचून रिप्लाय बघून मला एक गोष्ट तर रिअलाइज झाली की आपल्या समाज व्यवस्थेनं स्त्रियांना एवढं बंधनात ठेवलं, एवढं दबावात ठेवलं की जो बाउन्स बॅक झाला इज सो अननॅचरल. पुरुष प्रधान समाज व्यवस्थेचा विरोध करण्यासाठी पोरींनी जिम मध्ये जाऊन वजन उचलायला सुरुवात केली. झिरो फिगर, फिटनेस आणि कंबर फ्लेक्सिंग पर्यंत ठीक आहे, पण तुम्हाला टेस्टोस्टेरॉन बूस्ट करायची अजिबात गरज नाही. दाढीवाल्या आणि टाकल्या बॅडीज चांगल्या नाहीत वाटणार. कोणता पण ट्रेंड असू द्या, कॉमेडी स्केचेस, रोस्टिंग, व्लॉगिंग पासून ते पॉडकास्टिंग पर्यंत बाहेरच्या देशात संपलेले ट्रेंड इंडियामध्ये येतात. त्यातलाच एक ट्रेंड आहे बॅडीज एस्थेटिक, बॅडीज कल्चर, बॅडीज व्हॉट एव्हर यू कॅन से. पण हा पॅन्डेमिक सुरू कसा झाला आणि सगळीकडे कसा पसरला. सुरुवातीला लोकांना कॅमेरा फेस करायची भीती वाटायची, शूट करायचं आणि ते सोशल मीडियावर अपलोड करायचं ही तर लई लांबची गोष्ट. देन लोकांनी बघितलं की कॉन्टेंट क्रिएशनमुळे खूप लोकांची लाईफ चेंज झाली, रिच लाईफस्टाईल, फायनान्शियल फ्रीडम, सेलिब्रिटी कल्चर, महाग गाड्या, यामुळे लोकांच्यात कॉन्टेंट क्रिएशनची क्रेज वाढली आणि ह्याच्यात भर घातली कॉन्टेंट क्रिएशनचं कोर्स विकणाऱ्या लोकांनी. त्यांना तर पैसा भेटला, लावली बाकीच्या धंद्याला. मग लो एफर्ट कॉन्टेंट सोशल मीडियावर जन्माला आला, जसं की मिनी व्लॉग्स, यॅपिंग ऑन सोशल मीडिया, गेट रेडी विथ मी एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि हे सगळं जसं व्हायरल जायला लागलं तसं मोठमोठ्या ब्रँडनी हे जे छोटे छोटे क्रिएटर आहेत त्यांच्या व्हायरल रील्सवर कमेंट करायला सुरुवात केली. कधीतरी तुम्ही पण त्या रील बघितल्या असतील की माझ्या अकाउंटची रीच 30 मिलियन आहे, ब्रँड्स प्लीज कमेंट, लेट्स मेक अ कोलॅब. आणि हे सगळं काही नवीन नाही, हे सगळं बाहेरच्या देशात 2010-12 मध्ये होऊन गेले. आणि जसं आता आपण बघतोय ती प्रत्येक व्यक्ती क्रिएटर आहे जिच्या हातात मोबाईल आणि तिच्या मोबाईलला
मोबाईलला कॅमेरा आहे. सगळेच क्रिएटर झालेत आणि व्हिडिओ रील्सला पोस्ट करायला लागले. आता मी तुम्हाला अजून एक आतली गोष्ट सांगतो. 2020 मध्ये ज्या पोरी व्हायरल झाल्या, ज्या पोरी फेमस होत्या, ज्यांचे आता 2 मिलियन 2.5 मिलियन 3 मिलियन फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवर, मराठी रील स्टार ज्यांना आम्ही रोस्ट करायचो, ते सुद्धा आता रिलेव्हंट नाहीत राहिले बिकॉज राईज ऑफ बॅडीज इरा. हे बघा, काय लोकांना वाटेल की पोरींबद्दलच का सांगतोय. पोरांबद्दल आपण कधीतरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलू. हळूहळू का होईना पण आता आपल्याकडे सगळ्या गोष्टी नॉर्मलाइज झाल्या. कपडे घालण्यापासून ते मी सोशल मीडियावर काहीही करू शकते, मी काहीही बोलू शकते, मी सोशल मीडियावर शिव्या देऊ शकते, मला फ्रीडम आहे, मी इंडिपेंडंट आहे, मला कोणाची गरज नाही, मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग, मी 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 माझा लाल. तो एक काळ होता जेव्हा एखाद्या पोरीला फॉलो रिक्वेस्ट टाकली तर तिनं रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली का नाही बघायला तासाला फोन चेक करायला लागायचा. आणि आता एखादी पोरगी आपल्या फीड मध्ये येऊन आपल्या नो फाप चॅलेंजचं वाटोळ करू नये म्हणून तिला नॉट इंटरेस्टेड करायला. दिस इज व्हॉट राईज ऑफ बॅड इज. हा ट्रेंड ज्यावेळेस बाहेरच्या देशात आला त्यावेळेस तिकडे बॅड इज म्हणजे कॉन्फिडंट, लाईफस्टाईल फ्लेक्सिंग, बोल्ड मेकअप. मला तर ती नाव पण येत नाही ती, पण ती वटाला ट्रीटमेंट करून वट फुगवायचं, डोळ्यांचं काहीतरी करायचं, नाकाचं काहीतरी करायचं, म्हणजे इकडे तिकडे नुसते अननॅचरल फुगवा फुगवी. तुम्हाला मी कसं सांगू आता. जिम, फिटनेस, महाग गाड्यांचा शो ऑफ, आणि यामधून त्यांनी त्यांचे बिझनेस सेट केले. जसं की मेकअप ब्रँड. 2010-12 मध्ये बॅड इजचा ट्रेंड आला आणि 2020-21 मध्ये तो ऑलमोस्ट संपला. पण आता तिकडे बाहेरच्या देशात या ट्रेंडच्या पाठीमागे राहिलेली घाण ओनली फॅनचं सबस्क्रिप्शन विकते. पण आता प्रश्न हा आहे की इंडियामध्ये बॅडी कसं बनायचं. हेट मेन्स ऑन सोशल मीडिया, पोस्ट रॅन्डम व्हिडिओज ऑन रील्स विथ अनफनी कॅप्शन. काय लोकांना ते रिलेटेबल पण वाटतं, तो विषय वेगळा आहे. ज्यांच्या जवळ हाय दाखवायला त्यांनी क्लिवेज किंवा मग बॉडी कर्व फ्लेक्स करायचे. इट्स लाईक टीनेजर्स हू आर ट्राइंग टू बी 25 लुकिंग 21 years old and competing with grown ass women for the attention on social media. एका नासाच्या रिसर्च मधनं समजलंय की तुम्ही जर 1 तास रील स्क्रोल करायला बसला तर एवढ्या बॅडीज कर्व फ्लेक्स आणि यॅपिंग करताना दिसतात की तुम्ही 1 तासानंतर पहिल्यांदा तुम्हाला कोणती बॅडी आली तिची आयडी पण आठवत नाही आणि थोबाड पण आठवत नाही, आणि त्या 1 तासात पहिल्यांदा जी आलती ती परत रिपीट पण होत नाही. असो, बॅडी बनायला सगळ्यात महत्वाचं तुमच्या इंस्टाग्रामच्या बायोमध्ये डीएम फॉर कोलॅबरेशन असलं पाहिजे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर फॉलोअर. 166 आहे ती का 167 आहे ती काय फरक नाही पडत. डीएम फॉर कोलॅब. मला अजून पण माहिती नाही कसली कोलॅबरेशन होती ती, पण डीएम फॉर कोलॅब. पण कसं का असं ना, बॅडीज दिसतात खूप सुंदर. जस्ट इमॅजिन की प्रत्येक ट्रेंडचा एंड होतो आणि प्रत्येक 5 वर्षानंतर जर एखादा नवीन ट्रेंड येतोय तर बॅडीज कल्चर, बॅडीज एस्थेटिक, बॅडीजच्या या ट्रेंड नंतर नवीन ट्रेंड कोणता येईल. जर तुम्ही जास्त विचार केला, जो आजकाल कोणी करत नाही, तर तुम्हाला समजेल की इंस्टाग्राम इज फुल ऑफ फेक लाईफस्टाईल. इकडे सगळ्यांचेच लवंडे लागलेत, पण सगळ्यांना दाखवायचंय की या जगात आमच्यापेक्षा जास्त खुश कोणीच नाहीये. सगळेजण फोमो मध्ये, फिअर ऑफ मिसिंग आउट मध्ये आणि पियर प्रेशर मध्ये आहेत की जर मी इंस्टाग्रामवर, सोशल मीडियावर काहीच पोस्ट नाही केलं, काहीच क्रिएट नाही केलं तर मग नरेंद्र मोदी माझी नॅशनॅलिटी रद्द करून मला बांगलादेशी म्हणून तर घोषित नाही करणार. तुम्हाला म्हणून मी सगळ्या आतल्या गोष्टी सांगतो. या प्लॅटफॉर्मवर सगळ्यात सुंदर दिसणारी बॅडी पण रिअल लाईफ मध्ये सगळ्यात जास्त इनसिक्युअर आहे. मोटिवेशनल स्पीकरला मोटिवेशनची गरज आहे. मेन हेटर्सना पण कधीतरी मेन्सची गरज लागते. सगळेच लेस्बियन नसतात. तुमचे फेवरेट कपल इंस्टाग्रामवर येऊन गुडी बनतात, एकदम फेक लाईफस्टाईल दाखवतात. तुम्हालाच तुमच्याबद्दल इनसिक्युअर फील करून स्किन केअर प्रोडक्ट, ब्युटी प्रोडक्ट विकले जातात, तुम्हाला समजत पण नाही. नॅचरल बॉडी बिल्डर्सना स्टेरॉइड घ्यायला पैसे कमी पडतात आणि बॅडीज यांना यांच्या ब्रेकअपच्या ट्रॉमामुळे रात्रभर झोप येईना, एन्झायटी, डिप्रेशन, पॅनिक अटॅक, आणि आम्ही इंस्टाग्रामवर एक्सला पोक करून बॅडी बनणार. आमची म्हातारी म्हणायची किती बी झाकलं तरी आणि लपवलं तरी पितळ उघडं पडतं. आणि तसंच तुम्हाला पण ह्या सगळ्या गोष्टी रिअलाइज झाल्या की तुमची ही जी बॅडी एस्थेटिकची क्रेज आहे ते संपणार आणि राईज होणार क्लीन गर्ल एस्थेटिकचा ट्रेंड, ज्यामध्ये सगळं मिनिमलिस्ट, नॅचरल, एफर्टलेस आणि कन्झर्वेटिव्ह असेल. बऱ्याच इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर अनकॉन्शियसली क्लीन गर्ल एस्थेटिकवर शिफ्ट झाल्या, त्यांना पण माहिती नाही. जे तुम्ही साडी नेसून व्यवस्थित साज शृंगार करून जे तुम्ही रील्स पोस्ट करता त्याच्यावर कॅप्शन लिहून, दॅट इज नॉट बॅड एस्थेटिक. आपलं बेसिकच गणलंय. जे तुम्ही पोस्ट करता त्याला क्लीन गर्ल एस्थेटिक म्हणतात. बॅडीसाठी तुम्हाला बोल्ड व्हायची गरज आहे, फक्त मेन्सला हेट करून नाही चालणार. सी, अल्गोरिदम चेंज होतो, ट्रेंड चेंज होतात, तुमचे जे फॉलोअर्स आहेत ते एक दिवस मोठे होणार आहेत, लोकांचा प्रेफरन्स चेंज होतो. नथिंग लास्ट फॉर एव्हर. पण तुम्ही ह्या ज्या व्हिडिओ पोस्ट करता इंटरनेटवर ह्या शेवटपर्यंत राहणार आहेत, हे कोण काढू शकत नाही. ज्यांनी टिकटॉकवर आधी धिंगाणा घातलेला त्यांच्या व्हिडिओ आता मी घेऊन येतो, याच्यावरून तुम्हाला समजत असेल. ओरिजिनल कॉन्टेंट बनवा, समथिंग युनिक, जो तुम्हाला 10 वर्षानंतर पण रिग्रेट नाही होऊन देणार की मी हे का पोस्ट केलेलं. आणि तुमचे जे बॉडी कर्व्स आहेत असं इकडून इकडून जे तुम्ही दाखवता, दॅट इज नॉट गोइंग टू लास्ट फॉर एव्हर. अँड दॅट्स इट फॉर टुडे गाईज. आय नो लय काय मिसिंग आहे, पण ते सगळं आपण कधीतरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. या व्हिडिओसाठी मी खूप लोकांशी बोललोय, खूप बॅडीज सोबत बोललोय, खूप रिसर्च केलाय आणि माझ्या इंस्टाग्रामच्या फीडची वाट पण लावून घेतली. त्यामुळे तुम्ही जर व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर प्लीज माझ्यावर उपकार करा, व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, शेअर करा. आणि मी कोणत्या बॅडीबद्दल वाईट नाही बोलत आहे, पण तुम्ही जर क्लीन गर्ल एस्थेटिकचा जर ट्रेंड आताच फॉलो केला तर तुमचा राईज जास्त होईल. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमची व्हॅल्युएबल कमेंट माझ्या कमेंट सेक्शन मध्ये टाका पण देऊ शकता. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद. लावा गाणं. तू शांती ठेव, पण मी त्या रंबेला पटवणार आहे. काय दान काय तो अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस
बाई तुझ्या रूपात